अधिकार असतो। हे उमेदवार कोर्टात गेले, कोर्टाने जे निकाल दिला तो त्यांनी मान्य केला आणि त्यांनी येऊन फॉर्म मागे घेतला। याचा अर्थ यांच्यावर अन्याय झालेला नाही, यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। आपण ते पत्र मग अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कुठेही बाधा राहिली नाही, म्हणून तुम्ही प्रचार करून दिला आम्हाला। त्या दिवसापासून कालपर्यंत तुम्ही एक दिवस वाढवून दिला आम्हाला प्रचारासाठी, दिवस कमी पडतात म्हणून। फॉर्म मागे घ्यायचा टाइम होता, तो टाइम पण पूर्ण झाला। सगळं प्रक्रिया व्यवस्थित असताना तुम्ही आम्हाला प्रचाराच्या परवानग्या दिल्या, तुम्ही पोलीस खात्याला प्रशासनाला 100 मीटरच्या लाईनला टाकल्या। हे रात्रीतून असं काय घडलं, तुमच्यावर कोणाचा दबाव आला की तुम्ही परत ही निवडणूक रद्द करता? दबाव स्पष्ट दिसतोय पक्षाचा आला। दबाव नाही, आयोगाच्या पत्रामध्ये असं नमूद आहे की ज्या ठिकाणी 22 तारखेनंतर डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल झालेला असेल आणि जर त्या ठिकाणी फक्त काही जागा समाविष्ट असतील त्या पिटिशनमध्ये कोर्टामध्ये जे प्रकरण चालू आहे तर त्या जागेपुरती स्थगित करण्यात यावी। आणि जर नगराध्यक्षाचा उमेदवार जर त्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या प्रकरणामध्ये समाविष्ट असेल तर अशा वेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येईल असं आयोगाचे पत्र आहे। त्या पत्रानुसार आपण थांबलो। किती दिवसांनी आयोगाने हा विचार करायचे? कोर्टाचा निकाल लागल्यावर निवडणूक आयोगाने किती दिवसांनी हा विचार करायचा? हे आपण जे विचारतो आयोगाचे निर्देश जसे प्राप्त झाले त्यानुसार आम्ही आपल्याला पण ते नगराध्यक्षाचे उमेदवार त्या प्रक्रियेत नाहीच ना, त्या कोर्टाने भेटवले, त्यांनी माघार पण घेतलेली आहे। आपण जे सांगत आहात ती वस्तुस्थिती आम्ही निदर्शनास आणली आहे। तरी पण तुमचं काय चाललं नाही। धन्यवाद साहेब। तुमच्या लोकशाहीचा गळा घोटलाय साहेब, लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। आमदार साहेब पेपर घेतले आपल्याला पाहिजे ते, हा निषेध करा तुम्ही। मतदारांची चेष्टा चाललेली आहे, पोरकेल चाललेला आहे। जाणीवपूर्वक कुठल्या तरी पक्षाचा फायदा व्हावा याच्यासाठी निवडणूक आयोग त्यांचं काम करत आहे। जिथं आक्षेप होता त्या निवडणुका प्रलंबित ठेवायच्या, एक निवडणूक घ्यायला पाहिजे पूर्ण बाकीची निवडणूक घ्यायला पाहिजे होती ना, त्या प्रभागाचे प्रलंबित ठेवून। आणि आरोप साहेब ते पोस्टल मतदानाचं काय झालं? पोस्टल मतदान स्थगित करण्यात आलेलं आहे। काही नाही केलं ना सर, 43 पोस्टलच्या बाबतीमध्ये जे 43 मतदान झालेलं आहे ते आपण सीलबंद पेटीमध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेलं आहे। उर्वरित जे मतदान असेल आपलं 20 तारखेला आपली मूळ मतदान आहे, त्याच्या 1-2 दिवस पहिले फॅसिलिटेशन सेंटर आपण तयार करतो। त्या ठिकाणी पुन्हा सर्व जे कर्मचारी आहेत ते येऊन मतदान करतील। त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जसं आता पत्र दिलं होतं आपण ॲडव्हान्स, तसं ॲडव्हान्स पत्र दिल्या जाईल की ह्या तारखेला फॅसिलिटेशन सेंटर असेल, ते सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये आपण मतदान करून हे झालेलं ग्राह्य धरणार नाही। काल तुम्ही काय बोलला होता की उरलेल्या लोकांचं आज सुद्धा आम्ही करून घेऊ। 148 लोकांचं आहे, त्यापैकी 42 लोकांनी केले, उरलेल्या लोकांचं आम्ही आज करून घेऊ, कंटिन्यू करून घेऊ। यासाठी करून घेत नाही, जसं यापूर्वी पूर्ण प्रक्रिया सांगितली। 43 लोकांचा नाहीये, तुम्ही उरलेली प्रक्रिया नंतर करा, सगळं करा। अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचा कुठलंही कारण नसताना, कुठलंही ठोस कारण नसताना ती निवडणूक रद्द केलेली आहे। आणि आज तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत आहात। अंबरनाथच्या मतदारांना तुम्ही जो त्रास दिलेला आहे हा योग्य नाही। हा आमचा शेजारच्या शहरामध्ये बदलापूरला 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला त्यांचा रिझल्ट आहे, त्याचा परिणाम नाही होणार का आमच्यावर? त्याला जबाबदार कोण? त्या पण मोजणी थांबवाव्या आणि सगळ्यांचा निकाल एकदम 21 तारखेला घ्या। साहजिकच आहे, हा एकत्र आहेत ना, संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र होतात निवडणूक। आता जे बोलले ना, तुम्ही जर मला निवेदन दिलं त्याच्यामध्ये असेल तर मी हे पाठवेल, जर नसेल तुम्ही पाठवलेल्याचं काहीच होत नाही। आम्ही तुम्ही ते आणि तुम्ही वेगळे का? तुमचं काय अधिकार आहे? निवडणूक निर्णय अधिकारी, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ना। अहवाल पाठवला की अंबरनाथमध्ये कुठल्या एखाद्या उमेदवारावर अन्याय झालेला नाही, निवडणूक प्रक्रिया चालू आहे, तरी देखील निवडणूक आयोग हा विचार करते अंबरनाथची निवडणूक रद्द करण्याचा, तर तुम्हाला आज पत्र देऊन उपयोग काय होईल असं आम्हाला वाटतंय?
तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली काम करताय. आपण सरळ- निवेदन जर सरळ- माझ्याकडे पाठवलं तर वरती निवेदन पाठवणं माझ्या हातामध्ये आहे. ऐका असं आहे, त्यावरती निर्णय जो आहे म्हणजे बदलापूरची निवडणुकीतल्या जी काउंटिंग थांबवण्याचा वगैरे शेवटी निर्णय आयोगाचा आहे. तुम्ही जे निवेदन देतात ती माहिती पाठवणं माझ्या एवढं हातात आहे. आयोगाने लोकशाहीचा गळा घोटला ना आमच्या मारली अंबरनाथांचा, लोकशाही. मारून टाकली लोकशाही. आता कोण करणार आहे? निस्तरणार कोण? ही एवढे उमेदवार. आणि मला सांगा, आमच्या पक्षाचा, आमच्या उमेदवाराचा प्रचार हा नंबर 1 वर आता विनिंग सीट होती, त्याच्यामुळे ह्या दुसऱ्या कोण्या पक्षाचा तुमच्यावर दबाव आलाय आणि त्या दबावाखाली तुम्ही हा निर्णय घेतलाय, हेतू पुरस्कार घेतला आणि पूर्ण अंबरनाथच्या जनतेला लोकशाहीचा गळा घातलाय तुम्ही लोकांनी. एवढं दिसतंय, सरळ सरळ तुम्हाला दिसतंय. तुमची प्रक्रिया तुमच्या चुकीमुळे आम्हाला त्रास होतोय, पूर्ण अंबरनाथ जनतेला त्रास होतोय, लोकशाहीला त्रास होतोय. आपण तुमच्या ज्या भावना आहेत त्यानुसार तुम्ही रात्री 10 वाजता प्रेस नोट काढताय, चोरी करताय का तुम्ही? तुम्ही सकाळीच करायला पाहिजे होतं. ती 24 ला झालं, नंतर 25 ला तुम्ही कळवायला पाहिजे होतं. 25 तारखेला तुम्ही करायला पाहिजे. 5 दिवस काय वाट बघितली तुम्ही? प्रेस कॉन्फरन्स यांचेच लोक सांगतात की चालू ठेवा, अंबरनाथचं काही स्थगित झालेलं नाही, चालू ठेवा. आमच्या भावना, लोकांच्या भावना इलेक्शन कमिशनरला तुम्ही कळवा. ही चुकीची बाब केल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दाखवण्यासाठी पूर्ण अंबरनाथकरच्या जनतेचे आणि अंबरनाथकरांचे जे आमची जी लोकशाही आहे ती तर गळा घातले, परंतु आमच्या आणि तुमच्या निवडणूक आयुक्ताचा निषेध करतो. निषेध असो.